युतीमध्ये ईशान्य मुंबईच्या जागेचा जो तिढा आहे तो अद्यापही काही सुटत नाही आणि त्यात आता भर म्हणजे भाजपचे नेते प्रवीण छेडा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे। ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या विद्यमान खासदार आहेत, पण त्यांना तिकीट द्यायला शिवसेनेचा विरोध आहे, त्यामुळे या जागेची घोषणा अजूनही झालेली नाही। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विवेक, प्रवीण छेडा यांनी भेट घेऊन उद्धव ठाकरे यांचं मन आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलाय की काय? असाच खरं तर प्रयत्न आहे, कारण शिवसेनेने किरीट सोमय्यांना जो विरोध केलेला आहे तो आपल्या पथ्यावर पडेल असं प्रवीण छेडा यांना वाटतं। गेल्याच आठवड्यात खरं तर ते काँग्रेसमधून पुन्हा आपल्या मूळ पक्षात म्हणजे भारतीय जनता पक्षात आलेले होते आणि ईशान्य मुंबईमधला उमेदवार कोण याचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये आणि म्हणूनच यात शिवसेनेला आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रवीण छेडा यांनी मातोश्रीवर जाऊन आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। एक प्रकारे ईशान्य मुंबईच्या जागेसाठी हे लॉबिंग आहे असंच मानलं जात आहे। खरं तर अनेक नावं या जागेसाठी चर्चेत आहेत, अजून अंतिम फैसला झालेला नाहीये। जे शिवसैनिक आहेत, सर्वसामान्य शिवसैनिक आहेत, त्यांच्या किरीट सोमय्यांना विरोध आहे। नेते मंडळी मात्र अजूनही त्याविषयी खूप सावध प्रतिक्रिया देतात आणि म्हणून आपला दावा पक्का व्हावा, आपला दावा त्याला शिवसेनेकडून समर्थन मिळावं यासाठीच प्रवीण छेडा आज उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर भेटायला गेले होते। विवेक, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।